RT ॲडमिशन 2026-27 तर यामध्ये जे पालकवर्ग आहे हे फॉर्म भरत नाही आहे अशाबद्दलची अपडेट आलेली आहे आणि शासनाकडे यामध्ये मागणी केलेली आहे की जे 3 किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे शाळा शोधण्यासाठी 1 किलोमीटरचं अंतर सुरू आहे सध्या, तर 3 किलोमीटर अंतर सुरू करण्यासाठी मागणीसुद्धा केलेली आहे आणि आज 2 तारीख आहे तरीसुद्धा बघू शकता फक्त किती फॉर्म आलेले आहे तर 1,25,000 हे फॉर्म आलेले आहे. कारण मागच्या वर्षी जर बघितलं होतं तर यावेळेस 2 लाखाच्या वर हा आकडा भरलेला होता. कारण की यामध्ये जे फॉर्म भरण्याची संख्या ही कमी झालेली आहे. यामागचं रिझन म्हणजे की जे शाळा आहे 1 किलोमीटरमध्ये शाळा पालकांना दिसत नसल्यामुळे, तर यामध्ये पालकांनी काय करायचं, जी मागणी केलेली आहे त्या मागणीमध्ये पालकांकडून कोणता निर्णय येणार का याबद्दल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता 1 ऐवजी 3 किलोमीटरमधील शाळांची निवड करण्याची संधी देण्याची मागणी. तर शासनाकडे 3 किलोमीटरपर्यंत शाळा उपलब्ध करून देण्याची मागणी ही शासनाकडे केलेली आहे. तर RT प्रवेशासाठी शासनाची पळवाट 1 किलोमीटरच्या अटीमुळे केवळ फक्त 1 लाखाच्या वरच अर्ज आलेले आहेत, जे आतापर्यंत 2 लाखाच्या वर व्हायला पाहिजे होते. आणि 1 किलोमीटरच्या आतील शाळांची निवड पालकांसाठी ही डोकेदुखी झालेली आहे आणि ही खरोखर गोष्ट आहे. कारण की शाळा ही पालकांच्या लॉग इनमध्ये येत नाही आहे. त्यांनी लोकेशनसुद्धा बरोबर टाकलेलं आहे, संपूर्ण टाकलेलं आहे, परंतु त्यांना जी शाळा आहे ही 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर अशा प्रकारे अंतर आहे. कारण भरपूर जे पालकवर्ग आहे ही जे आपले घर बांधत आहे हे सिटीमध्ये तर घर बांधू शकत नाही आहे. जर आपण शहरी भागाचा विचार केला तर आपण ग्रामीणचा तर विचार करतच नाही आहे. शहरी भागात जरी विचार केला, शाळा जर इथं असेल आणि सिटीच्या बाहेरच लोक घरं बांधू शकतात, सिटीमध्ये घरं बांधू शकत नाही आहे. आणि ऑलरेडी ज्या शाळा ह्या सिटीमध्ये आहे आणि त्यांचे अंतर 1 किलोमीटर म्हणजे हे ते रोडवर येईपर्यंत त्यांचं अंतर 1 किलोमीटर कंप्लीट होऊन राहिलेलं आहे. तर शाळा खूपच दूर राहिलेली आहे. तर अशाबद्दल भरपूर जे पालकवर्ग आहे यांना अडचणी येत आहेत. यामध्ये नेमकी कोणती अपडेट दिली आहे बघू शकता. तर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू नये यासाठी शासनाचे प्रयत्न आहे. यामध्ये आपण नाही तर एका न्यूजपेपरमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती आलेली आहे. गेल्या काही वर्षापासून राज्य सरकार RT प्रवेश प्रक्रियेमध्ये पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे दरवर्षी प्रवेश प्रक्रियेत बदल करून विद्यार्थ्यांना प्रवेश कसा मिळणार नाही यासाठीचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षापासून शाळाचे जे शुल्क होते ते सुद्धा थकविण्यात आलेले आहे अशाबद्दलची माहितीसुद्धा आलेली आहे. त्यामुळे सरकार यावरती निर्णय पालकांच्या साईडने घेणार असे कुठेच दर्शवलेलं नाही आहे. त्यामुळे पालकांनी आपले फॉर्म भरा. कारण की अर्जाची जी संख्या आहे ही 3 लाखांवर म्हणजे आतापर्यंत जे 3 लाख व्हायला पाहिजे होते. कारण मागच्या वर्षीचा आपण जो आकडा बघितला होता तो 3 लाखाचा होता. तो 3 लाखावरून आता हा आकडा फक्त 1 लाखाच्या वरच आलेला आहे. हा आकडा सध्या तरी 2 लाखाच्या वर पाहिजे होता. अजूनही 10 तारखेपर्यंत डेट देण्यात आलेली आहे, परंतु यामध्ये पालकवर्ग फॉर्म भरत नाही. कारण की त्यांना शाळा येत नाही आहे आणि ज्या शाळा येत आहेत त्या शाळा चांगल्या नाही आहे किंवा त्यांच्या आवडीच्या नाही आहे. तर RT प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दरवर्षी पालकांनी अर्ज करण्याची अक्षरशः झुंबड उडत असते. त्यानुसार दरवर्षी 1 लाखांवर जागांसाठी 3 लाखाहून अधिक अर्ज येतात, परंतु यंदा मात्र पालकांना अर्ज करता येत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे 3 लाखावर येणारा अर्ज यंदा 1 लाखावर दिसून येत आहे. तर यामुळे आता ज्याही पालकांच्या घराजवळ शाळा आहे तेच यामध्ये प्रवेश घेणार आहे आणि ज्यांनाही शाळा दूर असेल ते प्रवेश घेऊ शकणार नाही. RT प्रवेश प्रक्रियेत यंदा पहिल्यांदाच पालकांना राहत्या घरापासून 1 किलोमीटरच्या आतील शाळांची निवड करायचे निर्देश देण्यात आलेले आहे. परंतु 1 किलोमीटर परिसरात इंग्रजी शाळा नसल्याने अनेक पालकांना हिरमोड झालेला आहे. त्यामुळे 1 किमीचा अट टाकून शासन पळवाट काढण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप पालकांनी सरकारला केलेला आहे. तर त्यापूर्वी आता 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या आतील शाळा निवडण्याची भूभा द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. तर यामध्ये आता मागणी केलेली आहे सरकारपर्यंत, याबद्दलची संपूर्ण अपडेट गेलेली आहे. तर यामध्ये आता सरकार यामध्ये जो निर्णय आहे हा चेंज करणार का, हे जे पेज आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल फेसबुक पेजवर सुद्धा देण्यात येणार. भरपूर जे पालकवर्ग आहे त्यांना अडचणी असेल तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की फेसबुकवर तुम्ही मला फॉलो करा. फॉलो केल्यानंतर तुम्हाला SMS ऑप्शन उपलब्ध होईल, तिथून तुम्ही मला SMS करू शकता. आणि यामध्ये हे जे पेज आहे हे सुद्धा तुम्हाला फेसबुकवर अपलोड केलेलं राहील, तिथून तुम्ही बघू शकता. यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्या. जर तुम्हाला यामध्ये तुमचे मत काय हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ देतो आहे आपण, कारण की यामध्ये चेंजेस होऊ शकते. हे जे चान्स आहे हा फक्त 10% चान्स आहे आणि होणार नाही हा 90% चान्स आहे. त्यामुळे पालकवर्गांना एक विनंती आहे, तुमचा फॉर्म भरायचा बाकी असेल तुम्ही जास्तीत जास्त 5 तारखेपर्यंत वाट बघा. 5 नंतर तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या. ज्याही तुम्हाला शाळा येत असेल त्यामधली एखादी शाळा जर तुम्हाला आवडत असेल तर त्या प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या. समजा
जर नियम बदलला, नियम चेंज झाला, 3 किलोमीटरचा जर नियम आला तर साईटवरचे जेवढे फॉर्म भरलेले असतात हे फॉर्म डिलीट केले जातात. ओके, डिलीट केल्यानंतर स्टार्टिंगपासून हे फॉर्म भरणे सुरू होऊन जातात. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे. तुम्ही फॉर्म भरून घ्या. नियम जर चेंज झाला तर तुम्हाला परत फॉर्म भरण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर RT ॲडमिशनमध्ये कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, फेसबुकवर मेसेज करा आणि RT ॲडमिशनच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.